प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. दया करा हो दया करा, प्रभू परमेश्वर दया करा. दया करा हो दया करा, प्रभू परमेश्वर दया करा. ख्रिस्त प्रभुजी दया करा, ख्रिस्त प्रभुजी दया करा. दया करा, दया करा हो दया करा, प्रभू परमेश्वर दया करा. पवित्र मिस्साबलीमध्ये आपण दयेची याचना करत असतो. अगदी सुरुवातीलाच परमेश्वराला सांगत असतो की हे प्रभो आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर. अशाच प्रकारची दयेची याचना करणारी कनानी स्त्री अनुभवामधून 3 टप्प्यातून जात असते. पहिला टप्पा आहे विनवणी, दुसरा टप्पा आहे नकार किंवा कसोटी, आणि तिसरा टप्पा आहे वरदान. तो जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये काहीतरी विशेष दडलेला आहे. घटना कुठे घडत आहे? सोर आणि सिदोन ह्या प्रांतामध्ये. हे जे 2 प्रांत होते ते प्रांत इस्रायलच्या सीमारेषेच्या पलीकडे होते. त्या सिदोन प्रांतातूनच एकेकाळी इजबेल सारखी स्त्री इस्रायलमध्ये येते, बाआल दैवतांच्या नादी लोकांना लावते आणि लोकांना देवापासून दूर नेते. अशाच प्रकारच्या सिदोन प्रांतामध्ये एका विधवेने एलिया संदेशाला त्याचं जेवण दिलेलं होतं आणि कालांतराने एलियाने तिच्यासाठी चमत्कार केलेले होते. अशा प्रकारच्या सोर आणि सिदोन प्रांतामधून ही कनानी स्त्री आलेली होती असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. येशू त्या प्रांतात गेलेला आहे. ह्या स्त्रीच्या ईश्वर अनुभवाचा प्रवास केवढा सुंदर आहे बघा, की तिने जेव्हा ऐकलं की एवढा मोठा माणूस आपल्या परिसरात आलेला आहे, तेव्हा ती धावत पळत त्याच्याकडे येते. त्याला विनंती करते की माझ्या मुलीला भूताने जर्जर केलेला आहे, बेजार केलेला आहे, तुम्ही येऊन तिच्यावरती हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. केवढा मोठा विश्वास! परंतु अशा प्रकारच्या विश्वासाची कसोटी व्हावी लागते. येशूने वापरलेले शब्द आपल्या जिव्हारी लावू शकतात. घरच्या मुलांची भाकर कुत्र्यापुढे टाकणं योग्य नाही. घरची मुलं म्हणजे इस्रायली लोक, कुत्री म्हणजे बिगर यहुदी लोक. अशा प्रकारचे शब्द ख्रिस्ताच्या तोंडात असतील का? परंतु कधी कधी सुंदर असा ईश्वर अनुभव येण्यासाठी परमेश्वर माणसाला अशा वेदना देऊ शकतो. मला फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवण्यात आलेला आहे. मला तुमच्याशी काही कर्तव्य नाही. परंतु ह्याच ठिकाणी दडलेली कसोटी, त्या कसोटीला ती स्त्री उतरली की आम्ही कुत्री असू तरी चालेल, परंतु कुत्री सुद्धा मेजावरून पडलेला चुरा खातात. आम्हाला कदाचित फर्स्ट क्लास ट्रीटमेंट देणं शक्य नसेल तर निदान सेकंड क्लास ट्रीटमेंट तरी द्या. आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील मानवी प्रतिष्ठा आहे. आम्ही कदाचित तुमच्या देवाचे भक्त नसू, परंतु आम्ही तुमच्यावरचा विश्वास व्यक्त करत आहोत. कोमल काळजाचा येशू, कुठेतरी त्याला स्पर्श झाला. सगळ्या प्रकारच्या सीमारेषा ओलांडून जाणारी तिची श्रद्धा येशूच्या काळजाला भेदून आरपार गेली. आणि किती सुंदर असे शब्द त्याच्यातून मुखातून बाहेर पडले. तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्या क्षणी तिची मुलगी बरी झाली. ती घरी निघून गेली तेव्हा भूत निघून गेलेला आहे
आणि मुलीला अंथरुणावरती टाकलेलं आहे असं तिला दिसलं. संपूर्ण प्रसंग काय सांगतो? परमेश्वराकडे विनंती करायची, परंतु कसोटीसाठी तयार राहायचं. त्या कसोटीला उतरलेली खरी श्रद्धा आशीर्वादाचं, वरदानांचं फळ घेऊन येत असते. अशी श्रद्धा परीक्षेविना सिद्ध होऊ शकत नाही. अशी श्रद्धा जोपासण्यासाठी दया याचना करावी लागते. वारंवार दया याचना करावी लागते. बुद्धीच्या पातळीवर नव्हे, हृदयाच्या पातळीवरती परमेश्वराशी सख्य जुळवावं लागतं. ते जुळवता यावं यासाठी प्रभूकडे कृपा आणि शक्ती मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.